तिकडे नाशिक जिल्ह्यात 48 तासांपासून जोरदार पाऊस कोसळतोय। नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। जिल्ह्यातील दारणा धरण भरल्यानं 19,000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर मधून गोदावरीत 36,300 चा विसर्ग सुरू आहे। पावसामुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील सामुंडी जिल्ह्यातील अनेक नद्या नाल्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मागील 24 तासात जिल्ह्यात 75.1 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झाली आहे। पावसाच्या पाण्याने गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे। गोदावरीच्या तीरावरून पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। आपण पाहूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून जोरदार पाऊस पडत असून नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आपण बघू शकतो ही नाशिकची मुख्य गोदावरी नदी आहे, जीची पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण रामकुंड परिसरातील हा दुईतोंड्या मारुती आहे। जेव्हा दुईतोंड्याच्या मारुतीच्या पायथ्याशी पाणी लागतं ही पुराला सुरुवात होते आणि एकेकाळी हा मारुती देखील अनेक जणांनी डुबलेला बघितला आहे। आज गंगापूर धरणातून पाणी सोडलेलं नसून ही पूर परिस्थिती पाणी सध्या गोदावरी परिसरात आपल्याला बघायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये कालपासून साधारण 75 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आपल्याबरोबर काही नागरिक या ठिकाणी पूर परिस्थिती बघायला आलेले आहेत। काय सांगाल आपण? खूप छान वाटतंय। आमच्या नाशिकमध्ये आता 2 वर्षापासून पूर आलेला नव्हता। ह्या वर्षी खूप छान वाटतंय पूर आलं। अनेक दिवसापासून गोदावरी नदी कोरडी ठाक होती, मात्र ह्या पुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही वस्तू असतील त्या देखील याच्यात वाहून जातील आणि स्वच्छ पाणी नाशिककरांना हे गोदावरीमुळे बघायला मिळेल। हा नाशिक जिल्ह्यातील पहिला गोदावरीचा पूर आहे। काही लोकांनी 3 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी पाहिला होता। मागील वर्षी देखील ऑगस्टमध्ये या पुराला सुरुवात झालेली होती। कॅमेरामन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।